आपण पाटवडी किंवा थापीवडी ही रेसिपी करतो आहे। नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर पाटवडी बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। आता या पिठामध्ये 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पण पाणी हे एकदम नाही घालायचं आहे, थोडं थोडं पाणी करून पिठाच्या या गाठी मोडून घ्यायच्या आहे। अशा गाठी मोडून घेतल्यामुळे वडी करायला अगदी सोपी जाते। अगदी स्मूथ बॅटर हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता उरलेलं पाणी सुद्धा मी यामध्ये टाकून घेते आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, त्यामुळे यावर 1 वाटीच पाणी आणि वरून अजून 2 ते 3 चमचे पाणी असं लागतं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। पाऊण चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि परत पुन्हा आता हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या सर्व गाठी आम्ही मोडून घेतलाय अगदी आणि स्मूथ असं बॅटर हे तयार करून घेतलंय। तर वड्यांसाठी जे बॅटर आपण तयार करायचंय ते आता तयार आहे। आता इथे वडीसाठी आपण मसाला बनवून घेऊ। तर इथे 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलंय। लसूण तुम्ही थोडा जास्त पण घेऊ शकता आणि 3 तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरच्या या तिखटच घ्या, त्याशिवाय पदार्थाला चव नाही येत। अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचे आहेत। थोडी कोथिंबीर घेतली आहे। आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मिक्सरला मी वाटण बनवून घेतलं आहे। बारीक असं वाटलंय। आता आपण वडींसाठी फोडणी करून घेऊया। एका पॅन मध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं ना की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे। हिंग घातल्यानंतर यामध्ये आपण जे लसूण मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये मी टाकून घेते आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घ्यायचा आहे, जेणेकरून लसणातला जो कच्चेपणा आहे तो सगळा निघून जातो आणि पदार्थ खूप छान होतो। तर आता 2-3 मिनिटं मी मस्त हे वाटण छान परतून घेते। गॅसची फ्लेम लो ठेवा, नाहीतर मिरची आपली जळून जाईल। त्यामुळे कमी गॅसवरच हे आता आपण परतून घ्यायचं आहे। त्या आता यामध्ये ना आपण जे बेसन पीठ तयार करून ठेवलं होतं ते सगळं यामध्ये मी टाकलंय। आता कमी गॅसवरच हे आपल्याला शिजवायचं आहे, म्हणजे बेसन पूर्ण शिजतं। कमी गॅसवर हळूहळू आता हे ढवळत राहायचं आहे। छान घट्ट होईपर्यंत हे आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटातच हे मिश्रण छान असं शिजून येतं। बघा तुम्ही, गाठी अजिबात राहिलेल्या नाहीये। त्यानंतर यावर ना सगळ्यात शेवटी थोडा पाण्याचा हबका मारायचा आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं शिजवा, कमी गॅसवरच हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता 2 मिनिटानंतर आपलं पीठ पण छान शिजून येतं। आता एका ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। ताटलीला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं। आता आपल्याला हे पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे। गरम असतं त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून तुम्ही पूर्ण ताटलीवर हे पीठ पसरवून घ्या।
थोडा थोडा पाण्याचा हात लावून पीठ सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। गरम गरम असतानाच पसरवायचं आहे हे, म्हणजे छान असं स्प्रेड होतं, थंड होऊ देऊ नका। आता छान असं हे पीठ मी पसरवून घेतलंय। तुम्ही वाटीने सुद्धा हे करू शकता। आता थोडंसं कोमट झालं ना की यावर आपण खसखस घालून घ्यायची आहे, खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकून घेते आणि वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे। कोथिंबीर पण घालायची बारीक चिरून वरून। त्यानंतर आता वड्या ह्या कापून घ्यायच्या आहे। अगदी सहजपणे ह्या वड्या तयार होऊन येतात। तर इथे आपल्या ह्या वड्या पण तयार आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते। खूप छान आणि सहज ह्या वड्या तयार होतात आणि निघतात। तयार झाली इथे आपली पाटवडी किंवा थापी वडी। पितृपक्षामध्ये सुद्धा ह्या वड्या करतात आणि अशीच सुद्धा तुम्ही ही वडी खायला करू शकतात। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।